नागपूरसह 5 लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता अधिसूचना काढली आहे। पोलिसांकडून नागपूर विमानतळावर ये-जा करणाऱ्या वाहनांची आता चौकशी देखील केली जाते आहे। नागपूरच्या विमानतळावरील चेक पोस्टवरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की नागपूरच्या विमानतळावर त्याच अनुषंगाने जे आहे ते कडक असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी विमानतळावरती ये-जा करणाऱ्या सगळ्या वाहनांची चेकिंग जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते। प्रत्येक वाहनांची झाडीझडती घेतल्यानंतर या ठिकाणाहून वाहनांना जे आहे ते बाहेर सोडले जातं। एकूणच पाहू शकतो की पोलिसांचा मोठा ताफा जो आहे तो 24 तास या ठिकाणी चेकिंगसाठी थांबलेला आहे। प्रत्येक वाहनांची या ठिकाणी जी आहे ती चेकिंग केली जाते, तपासणी केली जाते, त्यानंतर या ठिकाणाहून वाहनांना सोडले जात आहे। आपण पाहू शकतो की निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असेल किंवा अंमली पदार्थाचा वापर होत असतो। त्याच अनुषंगाने पोलिसांकडून जे आहे ती पूर्ण खबरदारी जी घेतली जाते। प्रत्येक वाहनांची या ठिकाणी चौकशी केल्यानंतरच वाहनांना या ठिकाणी सोडले जात आहे। आपल्यासोबत या ठिकाणी कर्तव्यावर असलेले काही पोलीस अधिकारी आहेत। सर, काय सांगाल सर, प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते? बरोबर, प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते। मान्य इलेक्शन कमिशन निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार हे SST पथक स्थापन झालेलं आहे। यात पोलीस विभाग तसेच महसूल किंवा इतर डिपार्टमेंटचा समावेश असतो। प्रत्येक वाहनाची चेकिंग करून पुढे पाठवली जाते। नक्कीच पाहू शकतो की निवडणुकीच्या काळावरती इलेक्शन कमिशनने या ठिकाणी आदेश दिलेले आहे। प्रत्येक वाहनांमध्ये कुठले अंमली पदार्थ किंवा पैशाचा देखील गैरवापर होऊ शकतो। त्याच अनुषंगाने नागपूर पोलीस जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। आता नागपूरच्या विमानतळावर पाहू शकतो की प्रत्येक वाहनांची या ठिकाणी चौकशी केल्याशिवाय एकही वाहनांना या ठिकाणी सोडल्या जात नाही आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।